चला एक संघ आहे तो म्हणजे माया गिरा स्पोर्ट्स रेवालीपाडा. टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. माया गिरा स्पोर्ट्स रेवालीपाडा संघ क्षेत्ररक्षण करतोय तर वाघोबा स्पोर्ट्स लाखिवली हा संघ फलंदाजी करतोय. मी या ठिकाणी आमंत्रित करतोय श्री पंकज म्हात्रे आपल्याला या ठिकाणी बोलवलं जात आहे. चला आपण नवीन सामन्याच्या बाजूनच वळतोय. हॅलो चिक हॅलो हॅलो सामन्याला सुरुवात होते. आजच्या दिवसातील आय थिंक 6वा सामना तुम्ही बघतायत. दोन संघ मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत मित्रांनो. तुम्ही पाहताय माया गिरा स्पोर्ट्स रेवालीपाडा आणि वाघोबा स्पोर्ट्स लाखिवली या दोन संघादरम्यान. माया गिरा स्पोर्ट्स रेवालीपाडा विन द टॉस अँड डिसाइडेड फील्ड फर्स्ट. वाघोबा स्पोर्ट्स लाखिवली संघाचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. एका बाजूला महेंद्र आणि विजय तर गोलंदाजीसाठी आलेला आहे तो म्हणजे भाईदास. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. चला सामन्याला सुरुवात होते. पंचांचा इशारा येतोय. मॅच चालू झालेली आहे. गोलंदाजी मार्कवरती भाईदास हा गोलंदाजीसाठी आलेला आहे. महेंद्र पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने फक्त चेंडूला दिशा दिली आहे आणि क्रिकेटचा एक सन्मानजनक फटका डिफेन्स या ठिकाणी केला होता आणि डिफेन्सिव्ह पद्धतीने क्रिकेटला सुरुवात केलेली आहे. एका बाजूला रेवालीपाडा तर दुसऱ्या बाजूला लाखिवली या दोन संघादरम्यान चालू असलेला हा सामना. पहिला चेंडू झालाय. एक धावा लिहिली आहे. फलंदाज आता विजय स्ट्राईकवरती आलेला आहे भाईदास यांच्या समोर. अपील झाली होती पेक्षा जास्त मार्फत की बाद ठरवला जाईल मात्र तसं काही घडलेलं नाही आहे. इथे निर्धाव चेंडूची समाप्ती होते. भाईदास यांची गोलंदाजी मात्र एक चांगली गोलंदाजी धारदार गोलंदाजी बघायला मिळते आणि जशा पद्धतीने गोलंदाजी करतोय एक सुरेख सुरुवात झालेली आहे. ओहो हो हो अपील झाले आणि हा फलंदाज बाद. फलंदाजांना या ठिकाणी आपण बघतोय या अगोदरच्या चेंडूवरती तो वाचला होता काही अंतर आणि मात्र या चेंडूवरती त्याला बाद केलाय. पहिल्या चेंडूवरती मिळवता आलं नव्हतं मात्र या चेंडूवरती त्यापेक्षा चांगला प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये यश मिळवतोय तो म्हणजे भाईदास हा खेळाडू. पहिल्या चेंडूवरती एक धावली, दुसऱ्या चेंडूवरती डॉट डिलिव्हरी टाकली होती आणि तिसऱ्या चेंडूवरती एक चांगलं यश संपादन केलंय. फलंदाजाला बाद केलाय तो म्हणजे विजय याला. चांगली गोलंदाजीचा प्रत्यय या ठिकाणी येताना दिसतोय आणि जो पहिला निर्णय घेतला होता की फलंदाजी न स्वीकारता आपण गोलंदाजी स्वीकारला हवी
त्या भाईदास याने सज्ज ठरवलाय, चांगला ठरवलाय आणि योग्य ठरवलं असं म्हणावं लागेल. नवीन गोलंदाज अविनाश याला तुम्ही बघताय, मजबूत बांध्याचा खेळाडू, उंच पुरा असा फलंदाज आहे. हाईटचा वापर करण्याचा नक्कीच तो प्रयत्न करेल, मात्र पाहू शकतो आपण कुठपर्यंत त्याच्या प्रयत्नांना यश येतं, कारण की समोरचा जो गोलंदाज आहे भाईदास अतिशय धारदार गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षण बघा, एक वाईडिश गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. फुलटॉस डिलेव्हरी, लॉंग ऑन क्षेत्रामधला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, चेंडूला उचलतोय आणि वन बाउन्स थ्रो करतोय. तोपर्यंत एक धावेचा वेळ, एक धाव सहजतेने पूर्ण होते. धावफलक पुढे सरकला गेला 2 या धाव संख्येवरती. क्षेत्ररक्षण आपण बघूया. विशपमध्ये 2 क्षेत्ररक्षक यष्टिरक्षकाच्या मागे, त्यानंतर एक डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ, हे 3 क्षेत्ररक्षक समोर उजव्या हाताच्या फलंदाजाच्या. चांगला चेंडू होता, जड मेगेन ज्याला म्हटलं जातं, बुंद्यामध्ये चेंडू ज्याला म्हटलं जातं, चेंडू या ठिकाणी हाताळला होता. तोपर्यंत एक चांगला प्लेसमेंट सुद्धा बघायला मिळाला. थोडासा बॅकफुटमध्ये जाऊन मिडल ऑफ द बॅट घेतलं, पॅड लाईनवरचा चेंडू होता, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळला. तोपर्यंत 2 धाव मिळाल्या आणि या 2 धावींना धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो 4 या धाव संख्येवरती. आतापर्यंत चेंडूचा विचार केला, चांगली गोलंदाजी, 5 चेंडू टाकून झालेत. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळायचा होता, अपील झाली होती, एक धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धाव्यासाठी निघाल्या दोन्ही फलंदाज, आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचल्या. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल का, तर यस असं उत्तर येतोय आणि या 3 धावा सहजतेने पूर्ण केल्या जातात. लेग बायच्या रूपाने आलेल्या या 3 धावा, धाव संख्या 7, एक षटक समाप्त. एक षटक समाप्त झाल्याच्या नंतर धाव संख्या पाहू शकतो तुम्ही, 1 बाद 7 धावा. संघ वाघोबा स्पोर्ट्स लाखिवली या संघाची, वाघोबा स्पोर्ट्स लाखिवली विरुद्ध माय गिरास स्पोर्ट्स रेवालीपाडा, या 2 संघादरम्यान चालू असलेला सामना. चला त्वरित हालचाल करायची, त्वरित सामन्याला सुरुवात करायची, की वेळ आपल्याकडे नक्कीच कमी आहे मित्रांनो. दुपारचं सत्र आहे, थोडंसं लेझी क्रिकेट आहे. दुपारचं सत्र थोडंसं प्रेक्षक सुद्धा सावलीचा आधार घेताना आपल्याला बघायला मिळतात. अमर कोळी चषक 2022 मध्ये आलेला प्रत्येक प्रेक्षकांचे पुनश्च आम्ही हार्दिक स्वागत करतोय. 6 दिवसाची स्पर्धा तुमच्यासमोर, आज आणि उद्या ग्रुप ग्रामपंचायत परिसरातले संघ, आणि त्यानंतर मात्र 27 ते 30 तारखेपर्यंत असोसिएशनचे संघ आपल्याला बघायला मिळतील. राईट आर्म उर्ध विकेटचा मारणा करण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज संजय. अविनाश ऑन स्ट्राईक, मला वाटतं महिंद्रा स्ट्राईक वरती आहे. येस, महिंद्रा स्ट्राईक वरती, अविनाश नॉन स्ट्राईक वरती खेळण्यासाठी सज्ज होतोय तो म्हणजे महेंद्र. ब्लॉक हॉलमध्ये चेंडूला हाताळायचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा चांगला यशस्वी प्रयत्न, तरी सुद्धा या 2 धावा मिळतील, कारण की नॉन स्ट्राईकवरती कुठलाही क्षेत्ररक्षक हा बॅकअपसाठी नव्हता. परिणाम 2 धावांना धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतो तो 9 या धाव संख्येवरती. धाव संख्या 9 धावा धावफलकावरती लागल्यात. त्या टेंबोलीच्या ऐतिहासिक मैदानावरती तुम्ही बघतात अमर कोळी चषक 2022 हे देखणं आयोजन मित्रांनो. पुन्हा एकदा चांगला चेंडू, अपील झाली होती. प्रत्येक चेंडूवरती काही ना काही अपील केली जाते, प्रश्न विचारले जातात पंचांना, की पंच हा चेंडू मात्र बॅटला लागून गेलाय की काय. मात्र मी म्हणेन इथे कांद्याच्या लेवलचा चेंडू होता. कदाचित आपण बघतोय की क्षेत्ररक्षकाने एक आखणी असावी की कदाचित ज्यावेळेस चेंडू डाऊटफुल वाटेल त्यावेळेस पंचांवरती प्रेशर टाकायचा आणि पंचांना प्रश्न विचार. मात्र पंच हे अनुभवी पंच, त्यामुळे तुमच्या प्रयत्नामध्ये ते फसतील असं वाटत नाहीये. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने खेळायचा होता चेंडू, मिस टाइम स्ट्रोक झालाय. वाईट गली क्षेत्रातला क्षेत्ररक्षकाला स्वतः संघाचा संघनायक मला वाटतं किरण त्या ठिकाणी होता, चेंडूला उचलेल आणि फेकेल. तोपर्यंत 1 धाव मला वाटते या ठिकाणी मिळते. धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचतो तो 10 या धाव संख्येवरती. यस, वाईट चेंडूचे 2 झाले. धावफलक 11 धावा. यानंतर टॉससाठी आम्ही बोलवतोय ते 2 संघ. नक्कीच थोड्याच वेळात ते दोन्ही नावं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आई गावदेवी पालिवली आणि त्यांच्या समोरचा जो संघ आहे
चला थोडंसं डिस्कशन चालू होतं त्यामुळे आम्ही माईक बंद ठेवला होता. दरम्यान धावसंख्या जलती 13. संजय गोलंदाजी करतोय. संजयचे 4 चेंडू टाकून झालेत. कुठले 2 संघ असतील ते आम्ही नक्कीच तुम्हाला कळवणार आहोत. थोड्याच वेळात अनाउन्समेंट सुद्धा आम्ही करतोय कुठले 2 संघ आहेत. अपील झाली होती या ठिकाणी. पुन्हा एकदा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटला लागून हा धाव या ठिकाणी नक्कीच मिळते. धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 14 या धावसंख्येवर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. प्रेक्षकांनो इथे आपण बघितलं या अगोदर एक हाय स्कोरिंग मॅच जरी होत असला तरी सुद्धा हा मॅच मात्र इथे थोडासा लो स्कोरिंग गेम होण्याची शक्यता आहे. कारण की गोलंदाजी धारदार गोलंदाजी, चांगली गोलंदाजी इथे टिचून मारा केला जातोय आणि त्यामुळे आपण पाहू शकतो की गोलंदाज संजय याच्या गोलंदाजीवरती मात्र एक चांगला क्रिकेट बघायला मिळतोय. अडखळत्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न बॅकफुटवरती गेला होता. मात्र पुन्हा एकदा प्रश्न विचारला होता की LBWच्या पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारला होता. मात्र पंच दर्शवतात की लेग बाय जरी असला तरी सुद्धा हाईट मॅटर या ठिकाणी बघायला मिळाला. आणि आपण पाहतोय धावफलक पुढे सरकला. लेग बायच्या रूपाने धावसंख्या झाली ती 15. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आल्या. चला पुन्हा एकदा जाऊया. शेवटचं षटक आहे. येस पंच. मला वाटतं प्रत्येक खेळाडू जो आहे त्या संघाचा त्यांनी पाणी सज्ज ठेवायचं आपल्या संघाच्या खेळाडूंसाठी. लक्षात घ्या कारण की आपण एक चांगली टुर्नामेंट खेळतोय. हा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने खेळला जातोय. थोडासा घातक ठरू शकलं असतं. दुसरं काय घडलंय तर नक्कीच पंच दर्शवतात की सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये फलंदाज. 1 धाव या ठिकाणी मिळते. धावफलक 16 या धावसंख्येवरती. गोलंदाज प्रमोद. सुरेख फटका आहे मात्र चेंडू हवेमध्ये. इथे प्रश्न विचारलाय की झेल टिपला जाईल का. मात्र झेल मिळत नसला तर सुद्धा 1 बाउन्स चेंडूला कलेक्ट केलं जात आहे. 2 धावेने धावफलक पुढे सरकलाय, जाऊन पोहोचतोय तो 18 या धावसंख्येवरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसरं षटक मार्गस्थ असताना तुम्ही पाहतात की 2 संघ जे एकमेकांसमोर उभे टाकलेत या दोन्ही संघाच्या खेळाडूंना आपण पाहू शकतो एक चांगल्या पद्धतीने धावा थांबवण्याचा प्रयत्न करतोय तर एक चांगल्या पद्धतीने धावा बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. वाव, सुरेख चेंडू, कांद्याच्या लेवलचा हा चेंडू होता. सुरेख चेंडू होता आणि एक क्रिकेटमध्ये एक यॉर्कर आणि एक बाउन्सर ह्या 2 गोष्टी जसं म्हटलं होतं की एक जमीन आहे तर एक आसमान आहे. मात्र दोन्ही गोष्टी या ठिकाणी इफेक्टिव्ह म्हणल्या जाते या क्रिकेट जगतामध्ये. तोच चेंडू बघायला मिळाला. मायागिरा स्पोर्ट्स रेवाली पडाणी, वाघोबा स्पोर्ट्स लाखिवली या 2 संघादरम्यान अपील केली आणि फलंदाज बाद झालाय. इथे मात्र खेळी समाप्त केली जाते. फलंदाज अविनाश याची. अविनाश बाद झाला. अविनाश बाद झाल्याच्या नंतर धावसंख्या आपण पाहू शकतो की 18 धावा धावफलकावरती लागल्यात. एकूण आतापर्यंत जर बघितलं चेंडूंचा विचार केला तर 3 ते 4 चेंडू या ठिकाणी बघायला. पहिला चेंडू 1 धाव, दुसरा चेंडू 2 धावा, तिसरा चेंडू डॉट डिलिव्हरी आणि चौथ्या चेंडूवरती गडी बाद. शेवटचा षटक धावसंख्या 18. मी म्हटलं होतं की सुरुवात या अगोदर सामना जरी 35-36 धावांचा आपल्याला बघायला मिळाला तरी सुद्धा हा सामना मी अगोदर म्हटलं होतं की हा थोडासा लो स्कोरिंग गेम आहे. मात्र मित्रांनो लो स्कोरिंग गेम नेहमी हे वन साइड होत नसतात. जे आपण जर बघितलं बराबर की टक्कर झाली तर एक चांगला मॅच आपल्याला बघायला मिळत असतो. मात्र अजून सुद्धा चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडूमध्ये 12 धावा सुद्धा येऊ शकतात.
2 चेंडूमध्ये 0 धावसंख्या सुद्धा येऊ शकते. पुन्हा चांगला फटका, चेंडू खाली, शतरक्षक आणि फलंदाज बाद. धन्यवाद धन्यवाद. डीजे ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं म्हणलं जातं. तशाच पद्धतीने हा म्युझिक ऐकवला गेला. दृष्टी साऊंड्स आभार आहे, कारण की भरपूरशा आठवणी ताज्या केल्यात. तर पुन्हा एकदा शॉर्ट पेस डिलिव्हरी, हुक करण्याचा प्रयत्न आणि हा षटकार. क्या बात आहे, शॉर्ट ऑफ द टुर्नामेंट. धन्यवाद धन्यवाद टीचर, धन्यवाद. आपण जाणार आहोत प्रथम मंडप डेकोरेटर्स खारबाव, ज्या ठिकाणी मान्यवर उपस्थित झालेले आहेत त्यांचे आम्ही हार्दिक स्वागत करतोय. मान्यवरांना विनंती करेन की आपण मान्यवर कक्षामध्ये उपस्थित राहावं अशी मी आपल्याला विनंती करतोय. येऊन असं नसतं बाबा अशी मी त्यांना विनंती करेन. जाऊया आपण. प्रमोद शेडगे या ठिकाणी सज्ज होतात यानंतरचं धावतं आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. तोपर्यंत सुंदर असं गीत आपल्यापर्यंत पोहोचवतील दृष्टी साऊंड. थँक्यू व्हेरी मच सागर माळी. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्व आमच्या लाडक्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. खूप सुंदर छान आणि सुशोभित अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अमर कोळी चषक 2022चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतो. नभूतो न भविष्यती याची देही याचा डोळा. आपण पाहतोय हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा 2022चा शानदार आयोजन नियोजन अमर कोळी साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा सातत्याने 30 तारखेपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. आजचा पहिला दिवस फर्स्ट डे आणि दुपारचं सत्र आपल्याला पाहायला मिळतं. शुभ दुपार सर्वांना. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. काही जबरदस्त आयोजन नियोजन केलं गेलं आहे. ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत सामना जर आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये प्रथम फलंदाजी केली तो संघ आपल्याला पाहायला मिळाला वाघोबा स्पोर्ट्स लाखिवली आणि त्याच्या प्रत्युत्तरात 25 धावांचं लक्ष्यांचं पाठलाग करताना यावेळेला आपण पाहू शकतायत रेवालीपाडा माया स्पोर्ट्स रेवालीपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. 25 धावांचं लक्ष्य कशा पद्धतीने पार करेल याकडे सर्वांचं लक्ष असेल. चला 2 फलंदाज मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. ज्या मातीत रुजलो मातीत वाढलो त्या मातेला आद्य प्रणाम करणं हे आपलं आद्य कर्तव्य आणि त्या धरणी मातेला प्रणाम करून 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलांनी खेळपट्टीकडे येत असताना तर मंद मंद पावलांनी व्यासपीठाकडून जात असताना एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत जिथून पंच आपण पाहू शकतायत केवल नाईक अँड पंकज म्हात्रे 2 कारिवली संघाचे अनमोल रत्न यावेळेला पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट खेळलं आणि तदनंतर कुठेतरी या खेळाशी आपली नाळ जोडावी त्यासाठी पंचांच्या भूमिकेत 3 पंच पाहायला मिळत आहेत. एका साईडला विक्रम नाईक हे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. या अगोदर आपण सागर माळी यांचा आवाज ऐकला होता. खूप चांगलं आयोजन नियोजन ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चांगले स्टँड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांना बसण्यासाठी खूप सुंदर स्टँड शामियाने उभारले गेलेत. मध्ये मध्ये स्टॉलसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. उपहारगृह लंचचे स्टॉल आपण पाहू शकतात.
आणि सुशोभित अशी ही स्पर्धा पाहायला मिळते. ऑल इज वेल प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. लाईव्ह कव्हरेज केली जाते यूट्यूबवर. जे यूट्यूबच्या द्वारे जे श्रोते जोडले गेलेत, जे मॅचचा आनंद घेत आहेत अमरकोळी चषक 2022चा, त्यांचं सुद्धा अमरकोळी यांच्या वतीने शतशः आभार. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळते. प्रमोद एका साईडला फलंदाजी मार्कवर आहे, संजय आणि गोलंदाजी मार्कवर योगेश. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय. प्रमोद अँड संजय हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रमोद स्ट्राईक एंडकडे. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र यावेळेला दिशा देण्याचं काम केलंय. एक धाव काही रोखूच शकणार नाही आहेत. एकेरीवर सॅटिस्फाईड होत असताना दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न अर्धा पल्ला खेळपट्टीवर पार केला होता आणि तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी प्रमोदच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. संजय आणि प्रमोद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. जेव्हा एक धाव कॉन्फिडेंटली येते ना, त्यावेळेला तुमचे होप्स वाढतात, आत्मविश्वास द्विगुणित होतो आणि तेच मात्र यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं. कारण एक एक धावेसाठी झगडताना कित्येक खेळाडू ज्यांनी संघर्षमय जीवन ज्याचा प्रवास राहिला, असा मार्वन अट्टापटू ज्याला तब्बल 6 वर्ष लागली होती दुसऱ्या धावेसाठी आपल्या करिअरमध्ये जमविण्यासाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटचं एज पाठीमागे चेंडू निघून जातोय. तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण. एक धाव काही रोखू शकणार नाही आहेत. मात्र संजय त्या ठिकाणी यू वेट म्हणून सांगितलं आणि एक धाव येत असताना संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. सेकंड इनिंगमध्ये माया स्पोर्ट्स रेवालीपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. 25 धावांचं लक्ष घेऊन उतरलंय. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळावं लागेल. या रणरणत्या रखरखत्या उन्हामध्ये या धावा जर अचीव करायच्या असतील तर 25 रन्स टू विन असेल. ह्या वेळेला एक वेगळ्या पद्धतीने शैलीने MS धोनीची आठवण करून देणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचतोय ते एकंदरीत 4 या धावसंख्येवर. 4 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. चेंडू जर आपण पाहिले तर 3 चेंडूचा खेळ झाला. अक्षय आमचे गुणलेखक चांगल्या प्रकारचा लेखाजोगा विशेष सहकार्य करत असताना या स्पर्धेला त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. कारण समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून गुणलेखकाला ओळखलं जातं. अप्रतिम. दॅट्स अ ब्युटिफुल डिलिव्हरी. एक्सलंट. ऑफ तुमच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं आणि सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कारण गुणलेखकाला निवडलं गेलं 15 मार्च 1877 पहिला चेंडू फेकला गेला वर्ल्डमध्ये. पहिला चेंडू खेळण्याचा मान मिळाला चार्ल्स बॅनरमॅन या ऑस्ट्रेलियन फलंदाजाला. अल्फ्रेड शॉ या इंग्लंडच्या गोलंदाजाला पहिला चेंडू फेकण्याचा मान मिळाला. 1:02 15 मार्च 1877 पहिला चेंडू दुपारी मात्र मेलबॉर्नच्या मैदानात फेकला गेला होता. आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू शरीराचा वेध घेत काय आक्रमकता दाखवले, धारदार गोलंदाजी केली गेले. 2 चेंडू डॉट येत आहेत. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 ही फलकावर पाहायला मिळते. आणि 2 ऑफिशियल गुणलेखकाला मागणी आली. पहिला मात्र MP रिंगम ऑस्ट्रेलियन होता आणि जिजिओ सॉवेल्स हा इंग्लंडचा होता. हे 2 गुणलेखक प्रथमतः टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये निवडले गेले. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 4. षटक क्रमांक पहिलं 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट केला होता, परंतु यावेळेला फटका फसतोय आणि फलंदाजाला यावेळेला मात्र तंबूच्या आसराला जाऊन बसावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. एक मोठा धक्का. बिग विकेट तंबूच्या आसऱ्याला. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ऑल इज वेल ही स्पर्धा आपण पाहू शकता. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत पाहायला मिळते 4 या धावसंख्येवर. 12 चेंडू आहेत. नवीन फलंदाज सूरज न्यूमॅनिन ऑन दी क्रीज बॅटिंग ॲट नंबर 3 वर येत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाज आहे महेंद्र. सुंदर अशा वातावरणात काही जबरदस्त अतिशय सुरेख आयोजन नियोजन फुलटॉस चेंडू होता. यावेळेला सूरज आपल्याला पाहायला मिळतोय.
एक धाव निश्चित स्वरूपात आणि सुरेशच्या बॅटमधून एक धाव येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 5 या धावसंख्येवर. म्हणतात ना क्रिकेटच्या मैदानात हिमतीने हरा, परंतु हिंमत कधीच हरू नका. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. म्हणून क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला नेहमीच जिद्दीने खेळावं लागतं. ऑफ साईडला फटका चांगला, यावेळेला मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येतोय. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते, धावसंख्येत भर होते, धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. या सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 6 धावा. माया स्पोर्ट्स रेवालीपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. सेकंड इनिंगमध्ये वाघोबा स्पोर्ट्स लाखिवली संघाने प्रथमतः 24 धावा फलकावर लगावल्या. ऑफ साईडला फलंदाज यावेळेला आपण पाहू शकता येतं एकदम निश्चित स्वरूपात एक्स्ट्रा कव्हरला चेंडू मात्र येतोय. दिलीप त्या ठिकाणी फेकी करतोय. 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. इझिली 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि दुहेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. चेंडू आहे तुमच्याकडे 9 आणि 9 चेंडूमध्ये 17 धावा. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये माज खान या ठिकाणी चांगल्या अपडेटर पाहायला मिळतात. यावेळेला बॅकफुटला जाऊन पंच केला गेला होता. एकदा तर निश्चित स्वरूपात थोडीशी फंबलिंग होते, पापणी लवते मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. दोन्ही फलंदाज सेन्सेशनल क्रिकेट खेळत आहेत. सिंगल डबल, कोण म्हणतं की षटकार चौकाराने सामना जिंकता येतो, सिंगल डबलने सुद्धा जिंकता येतो, हे मात्र यावेळेला फॉर एक्झाम्पल दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रेवालीपाडा या संघाचे फलंदाज. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 10 धावा, 10 रन्स 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. 8 चेंडू आणि विजयासाठी 15 धाव. डेड बॉल पंच पंकज म्हात्रे त्या ठिकाणी दर्शवत असताना एका साईडला केवल नाईक यांना आपण पाहू शकता 2 पंचांच्या भूमिकेत. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी, सुपर लेंथ अँड लाईन. यावेळेला मात्र गोलंदाज कमबॅक करत असताना महेंद्र आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू आहेत आता मात्र तुमच्याकडे 7 आणि 7 चेंडूमध्ये विजयासाठी 15 धावा. आता अपेक्षा असेल, एक्सपेक्टेशन असेल खेळाडू कक्षांमधून की एखादा चौकार किंवा षटकार जर आला तर एक चांगली मात्र रणनीती, गेम प्लॅनिंग पाहायला मिळेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. यष्टेंच्या वरून हा चेंडू निघून जातोय की काय नाही. पंचांनी मात्र वेळ घेतला, यावेळेला ॲक्युरेट लक्ष दिलं, ऑब्झर्व केलं आणि यावेळेला पंकज मात्र वळत असताना लेट टू लेट बट ॲप टू डेट यावेळेला डिसिजन आपल्याला पाहायला मिळाला. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 11 धावा. चेंडू आहे 7 आणि 7 चेंडूमध्ये 14 धावा. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 7 बॉल्स रिमेनिंग अँड 14 रन्स रिक्वायर्ड टू विन. 7 चेंडू आणि 14 धावा. काही जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. ह्या वेळेला पहिला खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, बाउन्स मिळाला होता. उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला. एक धाव तर निश्चित स्वरूपात पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, परंतु संजयला मात्र यावेळेला मनाई केली आणि एकच धाव येत असताना संघाची धावसंख्या यावेळेला 22च्या स्वरूपात आली होती का तर यस. आणि पंचांनी मात्र त्या ठिकाणी दर्शवत असताना एंड ऑफ दी सेकंड ओव्हर तर 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. अक्षय यावेळेला आम्हाला दर्शवत आहेत की 12 धावा 6च्या सरासरीने आतापर्यंत आपण पाहतोय. 6 चेंडू आणि विजयासाठी 13 धावा. माया स्पोर्ट्स रेवालीपाडा या संघाला विजयासाठी आपण पाहू शकतायत. घेऊया एक छोटीशी विश्रांती. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा अमर कोळी चषक 2022. या ऐकूया आपण सुमधुर संगीत. नवसाला पावणारी, हाकेला धावणारी आई एकविरा मातेला वंदन. खूप चांगलं सुंदर सॉन्ग. कारल्याच्या डोंगरावरी अग्रिकोळी बांधवांची कुलस्वामिनी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. भाविक गर्दी करत असतात एकविरा मातेला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 12 धावा स्कोर कार्डवर लागली जाते. यावेळेला टप्पा पडल्यानंतर अचानक बाउन्स होता, परंतु पंचांनी केवल नाईक यांनी ओळखलं की अनपेक्षित बाउन्स आहे, जो अपेक्षेच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाला. 1 बाउन्स त्या ठिकाणी इशारा सुद्धा केला जातोय गोलंदाजाला. गोलंदाज आहे, गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकतात.
हरेश पहिला चेंडू वाईड येतोय 6 चेंडू आणि आता मात्र सामन्यामध्ये समीकरण जर आपण पाहिलं तर 12 धावा माया स्पोर्ट्स रेवालीपाडा या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 13 धावा फलकावर 12 धावांची गरज असेल. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला सुंदररित्या मात्र खेळलं गेलंय. तत्पूर्वी मात्र यावेळेला आपण पाहतो फंबलिंग होतंय. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जातोय. 4 धावांकरता ढुंडो ढुंडो रे साजना अशा पद्धतीने पाहायला मिळालं. चौकार 1 चौकार. साठी 8 धावा हे फलकावर आपल्याला पाहायला मिळतं. सूरजचं मी कौतुक करेन. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्त्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि त्यामधला सूरजने चौकार खेचित निर्णायक चौकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मात्र ऑन साईडला आपण पाहतोय इंटेलिजंट क्रिकेट खेळत असताना 2 धावा निश्चित स्वरूपात प्रेझेन्स ऑफ माइंड त्या ठिकाणी दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळाले की पाहिलं की नियंत्रण नाही आहे. यावेळेला फेकी करावी. 3 धावा येत असताना संघासाठी 1 धाव रोखली गेली आणि तिहेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते 20 रन्स. माया स्पोर्ट्स रेवालीपाडा या संघाची स्थिती पाहायला मिळते. आता चेंडू आहे 4 आणि 4 चेंडूमध्ये 5 धावांचं लक्ष्य हे समोर असेल. हळूहळू मात्र सामना बॅलन्सिंग पाहायला मिळतोय. दोन्ही संघांकडे झुकू शकतो. दोन्ही संघांकडे तेवढी ताकद आहे. दोन्ही संघांकडे मात्र तेवढं संघ तुल्यबळ आहेत. परंतु क्रिकेटच्या मैदानात जे टायटल पाहायला मिळतं जो जिता वही सिकंदर. यावेळेला पहिला कंट्रोल नव्हतं गोलंदाजाचं. फलंदाजाचं कंट्रोल होतं. कोणत्याही प्रकारची छेडछाणी करण्याचा प्रयत्न केला नाही फलंदाज. यावेळेला आपण पाहतो संजय. धावांची गती फलकावर 21. आता सामन्याचं समीकरण काय आहे तर 4 चेंडू 4 धावा. पाच सामना होता कुठे आला कुठे याला म्हणतात क्रिकेट. आणि क्रिकेट हा मात्र आपण पाहतो झपाट्याने रंग बदलणारा खेळ पाहायला मिळतो. यावेळेला टप्पापर्यंत थोडंसं हलकेशा हाताने मात्र सॉफ्ट अँड बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग केला होता. मात्र झेल स्वरूपात बाद होताना संजयने मात्र यावेळेला निर्णायक क्षणाला यावेळेला निर्णायक जो गडी बाद केला तो हरीशने मात्र यावेळेला एक शॉर्ट सिलेक्शन चुकीचं. करीत आहोत. चेंडू आहेत 3 आणि 3 चेंडूमध्ये विजयासाठी 4 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. दिलीपला पुढे घेतला जातो. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू मात्र या ठिकाणी सरकवला जातोय. एका साईडला फर्स्ट शॉर्ट गली रिजन आपल्याला पाहायला मिळतो. तदनंतर स्लिप पॉईंट नाही आहे. कव्हर पॉईंट घेतला जातो. स्वीपर कव्हर आपल्याला पाहायला मिळतं. शॉर्ट एक्स्ट्रा मात्र या ठिकाणी पाहू शकतायत. लॉंग ऑफ थोडासा आतमध्ये थोडाफार घेतला जातोय. लॉंग ऑन पाहायला मिळतोय. मिड ऑन आहे. एक मोठा गॅप डीप मिड विकेट आणि डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगचा पाहायला मिळतोय. अशा प्रकारचा 11 टिपक्यांची जशी रांगोळी पाहायला मिळते तसं खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता आणि यावेळेला यस इज गॉन. फलंदाज बाद होताना आता पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत येत असताना चेंडू आहे तुमच्याकडे 2 आणि 2 चेंडूमध्ये विजयासाठी 4 धावा. सामने गाजणार हाय टेंबवली गावात मानीच्या पाड्यात सामने गाजणार हाय दादा सामने गाजणार हाय. ए अमर कोहलीच्या शक्ती वंडी शहरात जोरात गाजणार हाय. अमर कोहलीच्या शक्ती आई गावदेवी पालिवली आणि जय हनुमान स्पोर्ट्स लाखिवली दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस करण्यासाठी या. धावसंख्या 21. 2 चेंडू 4 धावा. कोणत्या संघाला मात्र या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. 2 संघांमध्ये कोणत्या संघाला याच चषकाची 1 वर्षाची वाट पाहावी लागणार आहे याकडे सर्वांचं लक्ष वेधित झालंय. 2 चेंडू आणि 4 धावा. सामना होता कुठे आला कुठे. इथे मात्र यावेळेला आपण पाहतो की प्रेशर खूप दबाव या ठिकाणी घेतला जातोय.
यावेळेला बॅकलिपचा उपयोग जरूर केला होता. एकदा वेगाने येते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा. आता मात्र 1 चेंडू आणि 2 धावा तुम्हाला कराव्याच लागणार आहेत. काय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या 23 रन्स. जबरदस्त 1 चेंडू आणि 2 धावा. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि 2 धावा. कोणता संघ मात्र या स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल याकडे सर्वांचं लक्ष वेधित झालंय. कोणत्या संघाला 1 वर्षाची वाट पाहावी लागेल. अर्थातच 365 दिवस, 52 आठवडे, 8,760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद, म्हणजेच 1 वर्ष 365 दिवस अमर कोळी चषकाची वाट पाहावी लागेल. 1 चेंडू 2 धावा. आणि कोणत्या खेळाडूला आज खऱ्या अर्थानं झोप लागणार नाही, कारण एका साईडला आहे हरेश तर एका साईडला फलंदाज आहे किरण. आशेचा किरण देईल का आपल्या संघासाठी. 1 चेंडू आणि 2 धावा. हरेश निघालाय गोलंदाजी मार्कवर. यावेळेला आपण पाहू शकतायत. अप्रतिम वेळेला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा प्रेशर आणि फक्त प्रेशर. 1 चेंडू 1 धाव. क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास म्हणजे 1 धाव आपल्याला पाहायला मिळतो. म्हणूनच म्हणतात ना, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो मात्र वेळ नक्कीच बदलते मित्रांनो, खेळाडूंनो. 1 चेंडू 1 धाव. मित्रांनो, हा सामना जर मनापासून आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्यांच्या गजरात शुभेच्छा द्या. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा असतील टाळ्यांच्या गजरात. 1 चेंडू आणि 1 धाव. काय जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जसा सामना व्हायला हवा, जशी स्पर्धा व्हायला हवी, त्या स्पर्धेचा मात्र आज उजाळा आपल्याला पाहायला मिळतोय. हे सर्व श्रेय जाईल आदरणीय अमरजी कोळी यांना, कारण जबरदस्त एक व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. सर्व आहेत. 1 मॅन शो ज्यांना म्हटलं जातं. आणि या पंचक्रोशीमध्ये हा वर्ल्ड कप आहे प्रत्येक खेळाडूसाठी. 1 चेंडू 1 धाव. हृदयाची स्पंदने वाढली जात आहेत, मात्र दिलो की धडकन बढती हुई असं म्हणायला हरकत नाही आहे. पुन्हा एकदा 1 चेंडू 1 धाव. हरेश पाहायचं आहे ज्या पद्धतीने मात्र अम्ब्रेला टाईप क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. जीवाची आकांता करावीच लागेल. या वेळेला आपण पाहतोय फुलटॉस चेंडू होता आणि झेल घेता आला नाही. आणि पंचांच्या अगदी मात्र या वेळेला आपण पाहतोय पायावर जाऊन आदळत आहेत. आणि विजयी होत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतो माया स्पोर्ट्स रेवालीपाडा संघ. अभिनंदन. आणि या स्पर्धेत खूप चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला त्याबद्दल वाघोबा स्पोर्ट्स लागली संघाचं धन्यवाद. चला रांगेमध्ये या.